भोलाश्याम ज्वेलर्स नाशिक रोड। आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे सर्व अलंकार घडवून मिळेल। सर्व प्रकारचे अलंकार हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आमच्याकडे चोख सोन्यामध्ये पोहे हार, लक्ष्मी हार, बकू हार, पाटल्या, बांगड्या, गोफ, तोडे, बेडे, इतर दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। तसेच मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले, चेन, लॉकेट भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध। खरेदी करायची तर भोलाश्याम मध्येच। सोने चांदीचे कुठलेही अलंकार घ्यायचे तर भोलाश्याम मध्ये। आमचा पत्ता भोलाश्याम ज्वेलर्स, सोने चांदी व नवरत्नांचे व्यापारी, कलंत्री हाऊस, शिवाजी रोड, नाशिक रोड। फोन नंबर 9422770096, 9421803400, 9421508669। स्वस्तिस्तु विनाशाख्या पुण्य कल्याणम वृद्धिदा विनायकम प्रिया नित्यम तांच स्वस्ति भ्रुवंतु। हा गंध लावण्याचा मंत्र आहे आपल्या कपाळी, म्हणजे आपल्या शरीराची पूजा। हा मंत्र तुम्ही जर विचारला तर तुमच्या लक्षात राहणार नाही संस्कृत मध्ये आहे। त्याच्यासाठी आपण फक्त आपल्या शरीराला गंध लावायचे। आपण बघा, एखादी मोटर गाडी घेतो, एखादी पैठणी घेतो, तेव्हा आपण जास्त दिवस टिकावी त्याच्यासाठी आपण काय लावतो? गंध लावतो। मग आपलं शरीर आहे जास्त दिवस टिकावं, सुख ऐश्वर्यता मिळावी, आपण कधी पडू नये रस्त्याने, त्याच्यासाठी आपल्या शरीराची पूजा म्हणजे आपल्याला कुलदैवतेचं गंध इथे आणि मस्तिष्काला लावायचं। म्हणजे एक लक्षात ठेवा काय नियम आहे चांगला। आता प्रपंच आणि परमार्थ, प्रपंच करताना सत्संग करावा। म्हणजे मी जे बोलतो तो सत्संग, त्याच्यामुळे रोजच्या कामात आपल्याला अडचणी, ईश्वराशी निष्ठा ठेवावी, इतर गोष्टीचा विचार करण्याची गरज। प्रपंच सहज आणि साधा परमार्थ घडेल, याकडे लक्ष द्या। नाहीतर अनेक संकटे आणि दुःख, चिंता आपोआप दूर। अति सुलभ मार्ग म्हणजे सत्संग। तो सत्संग म्हणजे मी जे बोलतो ते ऐकाय। जे भोगावं लागतं ते भोगावं लागतं। त्याची प्रखरता कमी करण्यासाठी हे सत्संगाने आपल्याला शक्ती निर्माण होती, आंतरिक शक्ती, उत्साह। चांगल्या विचाराकडे मनुष्य प्रवृत्त होतो, वाईट विचार असेल ते बाजूला होतात। एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्त मिळू लागली तर तिचा कंटाळा, एखादी गोष्ट जास्त कंटाळा येतो। शेवटी विचार करता आयुष्याच्या शेवटी प्रत्येक गोष्टीचा, बघा तुम्ही वयस्कर झाले, तुमचं वय वाढलं, 70 झाली, 80 झाली, प्रत्येक गोष्टीचा कंटाळा आपोआप येतोय। का असं का? स्मृती निघून जाते। 80-90 वर्षाचे वृद्ध, स्मृती गेली, नुसते शांत राहता। म्हणून एक वेळ आपल्याला 2 पैसे कमी, पण नामस्मरण आवश्यक। आपली स्मृती जाता कामा नये। कोण कोणाच्या पोटी येईल, कोण कोठे प्रकट होईल, घरामध्ये धर्म, उपासना, सत्संग आवश्यक। प्रपंचात, संसारात संकटे अधिक येतात, ते न येण्यासाठी खरे सुख नांदत। अनेक लोक तामसी वृत्तीचे आहे, त्यांच्यात ईश्वर शक्तीचा भाव कमी आहे। गाईच्या तुपाचा दिवा
घरात अवश्य. तिळाच्या तेलाची समई मांगल्य टिकणार. पण तिळाचं तेल महाग आहे, तर थोडस त्या तेलामध्ये मिक्स करायचं. एवढीशी बाटली आणून थोडं थोडं टाकायचं. बघा, तुम्हाला संध्याकाळी आठवतं का ती प्रार्थना, दिवा लागू दे देवापाशी, दिवा जळू दे देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळू दे सारी रात. पूर्वी प्रार्थना होती, संध्याकाळी म्हणायचे. तिसऱ्या प्रहरी लक्ष्मी येण्याचा वेळ त्यावेळेस. म्हणजे मग तिळाचं तेल आपल्याला समय थोडं घालायचं, बाकीचं तेल टाका, पण तिळाचं थेंबर तरी घाला. आणि गाईच्या तुपाचा दिवा घरात संध्याकाळी. लक्ष्मी येणार, समाधान लागणार, सुख मिळणार. हे सुख विकत नाही घेता येत. सुख विकत घेता येतच नाही. सर्व मिळण्यासाठी आपण धडपड करतो आणि व्यक्ती वस्तू प्रसंगात अडकून राहतो. योग्य प्रयत्नाशिवाय, ईश्वरी कृपेशिवाय शक्य प्रपंच करून परमार्थ करावा. राम मंदिरात गेलो, गाईला चारा घातला, पुण्य मिळालं, रोजच्या कामात अडचणी नाही. तिथे गाय असती राम मंदिराच्या इथे. हा परमार्थ, हे पुण्य, नामस्मरण. शनिवारी शनीला तेल, मग बघा योग कसे चांगले होतात. परंतु ग्रहस्थितीची पण साथ घडवून आणा. बघा, बरेच लोकांनी मार्गदर्शन घेत नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, तुमच्या इथे व्यवसाय किंवा नोकरी असेल, पण एक छोटासा व्यवसाय अमूल्य आहे. तो व्यवसायाची माहिती करायची म्हणून फोन करायचा. वेळ वाया नाही घालवायचा आहे. आपण क्रिकेट पाहतोय, टीव्हीवर सिरियल पाहतोय, ते पैसे कमवतात कलाकार, आणि आपला वेळ व्यर्थ घालवतोय. मग त्याच्यासाठी छोटासा घरगुती व्यवसाय, विद्यार्थ्यांना घरी बसल्या बसल्या व्यवसाय, अनेक व्यवसाय. मग तो व्यवसाय तुम्ही वहीवर लिहून घ्यायचा आहे, फोन करायचा, आणि त्या व्यवसायाचा जन्म तारखेनुसार लिहून घ्यायचा. आपण कुठला व्यवसाय, त्याला खर्च नाहीये, भांडवल अगदी कमी, एवढं एवढं ते वाया जातच नाही. न विसरता आपण आपली जन्मकुंडली पाहिजे. आणि आपल्या मुलांसाठी हा काहीच करत नाही मुलगा, शिक्षण करून किंवा नुसता बसलाय, त्याला आपल्याला कामाला लावायचंय. घरच्या ज्या गृहिणी आहे, सकाळी स्वयंपाक पाणी करून दुपारी छोटासा काही व्यवसाय घरगुती करू शकता. पण त्यांच्या जन्मकुंडलीनुसार संपर्क साधून आपल्याला 2 पैसे लक्ष्मी प्राप्ती करायची. मंत्र म्हणून महालक्ष्मीचा तो व्यवसाय करायचा. फोन करा, माझा नंबर लिहून घ्या. मोबाईल नंबर 98 22 31 51 आणि 34. 98 आणि 22 हे लक्षात ठेवा. 98 22 31 51 आणि 34 एवढं लक्षात ठेवायचं. आणि उद्या न विसरता सत्संगाचा आस्वाद घ्यायचा. नमस्कार.